करून निवडणुकीच्या रणांगणामध्ये 40 दिवसापूर्वी त्या ठिकाणी उतरलो होतो। जवळपास 11 तारखेला सर्व उमेदवार नगराध्यक्षांसहित जाहीर केले होते आणि आज त्या घटनेला 40 दिवस झालेले आहे। सर्वप्रथम अतिशय घवघवीत यश मिळाल्याबद्दल मी आणि माजी आमदार कोल्हेताई आणि सर्वच आमचे उमेदवारांच्या वतीने कोपरगावकरांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आपल्या उपस्थित असलेल्या पत्रकारांचे आभार मानू इच्छितो की ज्यांनी सातत्याने आमचे विचार सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला। त्याबद्दल खरं तर आज आपल्याला बोलवलं गेलंय की सगळ्या मतदार राज्याचे आभार। त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या सगळ्या उमेदवारांना दिलेला आहे। 30 पैकी 19 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे असे आमचे 20 जवळपास त्या ठिकाणी 31च्या सभागृहामध्ये आमची सिंगल मेजॉरिटी या ठिकाणी दिलेली आहे। गेल्या 50 वर्षाचा इतिहास बघता अगदी माधवराव आढाव जरी लोकनियुक्त झाले होते नगराध्यक्ष तरी मेजॉरिटी त्यावेळेस माझ्या माहितीनुसार खाली नव्हती। नंतरच्या काळामध्ये राजेंद्र झावरे झाले त्यावेळेसही खालची मेजॉरिटी नव्हती आणि नंतरच्या काळामध्ये विजयराव वाडणे त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि खालची मेजॉरिटी वेगळी होती। भूतोना भविष्य असा ऐतिहासिक असा निकाल आणि कौल या कोपरगावच्या जनतेने दिलेला आहे। अगदी क्लिअर कट मॅन्डेट, एक हाती सत्ता, भारतीय जनता पार्टी, RPI व लोकसेवा आघाडीच्या सर्वच उमेदवारांना आशीर्वाद देऊन त्यांनी दिलेला आहे आणि कोल्हे परिवारावर विश्वास ठेवून स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, आदरणीय माजी आमदार कोल्हेताई असतील, विपिनदादा असतील आणि आम्हा सर्वांवरच हा जो विश्वास कोपरगावकरच्या जनतेने दाखवलेला आहे, निश्चितपणाने आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही हे आश्वासन या निमित्ताने कोपरगावच्या जनतेला आम्ही देऊ इच्छितो, मतदारांना देऊ इच्छितो आणि त्यांचे आभार मानू इच्छितो। त्यांच्या सहित आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब ज्यांनी या ठिकाणी आपले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकच ताकद देऊन आम्हाला आणि कोपरगावकरांना आश्वासित केलं, त्याबद्दल या निमित्ताने मी त्यांचे आभार मानू इच्छितो। धन्यवाद। नगराध्यक्ष सर्व आमच्या टीमनी सगळ्यांनी निश्चितच घेतलेली आणि सुकाणू समिती वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नेमल्या जाणार आहेत आणि मतदारांचे जे काय त्या प्रभागातले प्रश्न आहे ते सुकाणू समिती किंवा मतदार पोहोचवतील आणि तशी आमची सगळी टीम निश्चित काम करेल। आणि मतदारांनी हा जो कोपरगावच्या जनतेने जो कौल दिला आहे त्याबद्दल आम्ही सर्व मनापासून त्यांचे खूप आभार मानतो। हा विश्वास मुख्यमंत्र्यांवर आणि आमच्या परिवारावर भारतीय जनता पार्टी सहयोगी पक्षावर आपण सगळ्यांनी दिला। त्यामुळे ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने लढली गेली। विशेषतः याच्यात महिलांचं मत हे निर्णायक मत होतं असंही जाणवत होतं आणि खूप ठिकाणी ज्या सभा दिसायच्या त्या महिलांच्याच कॉर्नर मीटिंग्स वगैरे दिसायच्या आणि अचानक काहीतरी त्यांना प्रणोभन दाखवली जायची, याचं पॅकिंग त्याचं पॅकिंग, तर ते तसं न बघता महिलांनी एक निर्णायक मत दिलेलं आहे, विकासाला मत दिलेलं आहे, विश्वासाला मत दिलेलं आहे। विश्वासनामा समजल्यानंतर त्याच्यात आपलं काम निश्चित होईल असं एक दाखवलं आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं आम्हाला थोडंसं जाणवलं की ते 19 नगरसेवक निवडून आले, पण इतर जे नगरसेवक आहेत ते तेवढ्याच ताकदीचे आहेत। जरी आज ते पराभूत झालेले दिसत आहेत पण ते तितक्याच क्षमतेचे आहे, ताकदीचे आहे। ते कुठेही नाउमेद होणार नाही कारण कॅप्टन आपला आहे, निवडून आलेले जे नगराध्यक्ष आहेत ते आपले आहेत आणि म्हणून तो विश्वास त्यांच्यावर पण आहे। आणि ह्या उमेदवाऱ्या देताना सुद्धा काही चांगले उमेदवार अजूनही होते स्पर्धेत, ते सुद्धा आमच्या बरोबर सातत्याने राहिले पूर्ण इलेक्शन मध्ये, त्यांनी कुठेही इकडं तिकडं पळाले नाही कोणीच। म्हणजे आम्ही नगराध्यक्षाचा अचानक समोरून उमेदवार आला आणि काहीतरी आभाळ कोसळलं असं जे काही कल्पना चालल्या होत्या तसं काही हे झालं नाही आणि सगळं टीम वर्क झालेलं आहे आणि अतिशय मायक्रो प्लॅनिंग झालेलं आहे। आणि या इलेक्शनकडे राज्याचं लक्ष होतं, मुख्यमंत्र्यांचं लक्ष होतं, जातीने लक्ष होतं, कारण समोरचा उमेदवार हा अनुभवाने असेल, वयाने असेल, आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारापेक्षा निश्चित थोडा पुढचा असं म्हणूया आपण
हा, आणि राज्याच्या पदावर असलेला, हा, राज्याच्या पदावर एका बॉडीवर असलेला. त्याच्यामुळं थोडस सगळ्यांना एक असं वाटायचं कोपरगावकरांना की ही आव्हानात्मक इलेक्शन आहे, परंतु सगळी एकजुटीने कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आणि जो आमचा कार्यकर्ता नाही, मतदार आहे, तोही त्याच्या त्याच्या परीने त्या त्या ठिकाणी काम करत होता. हे नंतर कळलं आम्हाला की तो त्याच्या परीने 10-20 माणसांना भेटून मतदान गोळा करण्याचं आणि एक जबाबदार युवक तरुण नगराध्यक्ष निवडण्याकडे जनतेचा कौल होता. आपण वारंवार म्हणजे उल्लेख केला तर 4 वर्षात प्रत्येकचा भ्रष्टाचार झाला म्हणजे आपण चौकशी करणार. त्याचं जे काय माहिती मिळेल खऱ्या अर्थाने त्याचा पर्दाफाश तर आपण प्रचारातच केला सगळीकडे, परंतु त्याची श्वेतपत्रिका निश्चित काढली जाईल. आणि बऱ्याच जणांची भाषणं असे होते की चोर तर चोरांवर शिरजोर, तर त्या शिरजोरीला सुद्धा उत्तर आता दिलं जाईल. हा, नाही, त्याची परिस्थिती, व्यवस्था, अवस्था काय आहे त्याच्यानंतर तो निश्चित निर्णय घेतला जाईल. बसणं कुठे आहे याच्यापेक्षा सुद्धा काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, आणि तो विश्वास 100 दिवसात चांगले कामं करण्याचा जो दिलेला आहे तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे. त्यांनी जो कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. आणि जे भरभरून यश दिलं त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. काल काउंटिंग झाली. आम्ही असं समजतो की सर्व प्रकारचं राजकारण संपलं आहे. मी शहराचा प्रथम नागरिक झालेलो आहे, त्यामुळे आजपासनं कोणतंही राजकारण न करता सगळ्या विरोधकांना आणि आमच्या सर्व नगरसेवकांना भरपूर घेऊन उद्यापासून आमचं कामकाज चालू राहणार आहे. कारण आम्हाला शहराचा विकास करायचा आहे. आमचे जे नगरसेवक निवडून आले, विरोधी पार्टीचे निवडून आले, त्यांनाही विश्वासात घेऊ. परंतु त्याचबरोबर जे आमचे पराभूत झाले त्या 11 नगरसेवकांना सुद्धा आम्ही नगरसेवकाचाच दर्जा देऊन त्यांना सुद्धा तेवढंच महत्त्व देणार आहोत. तर ते 15 नगरसेवक समजूनच आम्ही त्यांना कामकाज त्यांच्याकडून करून घेणार आहोत. त्यांना सुद्धा तेवढाच मान सन्मान आजपासून आम्ही देणार आहोत.